एका जागेवर बसा पटकन. तुम्ही उभे राहिलेले खाली बसले तरी चालतील, निघून गेले तरी चालतील. कीर्तन ते कीर्तन. उतरा खाले. त्याच्यापेक्षा विठाला विठाला शरीरात जसे पंचप्राण आहेत, जगामध्ये जसे पंचमहाभूत आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. नीट वाक्य आहे का? शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं संतांच्या विचाराशिवाय आजचं जग सुखी होऊ शकत नाही. पुन्हा उलट घेरा, कारण त्याचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडू नका. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, ओवी जरा क्लिअर आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी पहा कशी आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ह्याच्यात त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट आहे तिथं. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. फुकाट काय? पुन्हा उलट्या फिरा. तिथंच थोडं 10-5 मिनिटं जड जाईल. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बाबाला ध्यान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याचं थोडं उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत जगात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. की बायका पोरं सोडा, बोंबलत हिंडा, खाजवईन तिकडच गण लावा, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, ही सगळी नाटकं आहेत. उपवास करा. उपवास करणाराच्या तर खानदानी देव भेटत नाही, त्याला तर नाहीच. हे कोणत्या ग्रंथात मला सांगितलंय सांगा? आठवड्यातून एखादा उपवास ठीक आहे, ठीक आहे बा. 15 दिवसातून एक एखादच ठीक आहे. महिनाभर श्रावण, ही उपवास करणारी लोक मनोरुग्ण लोक आहेत, ही चक्रम लोक आहेत. हो, महिनाभर उपवास आणि कुटाणे सगळे चालू. कोणता ग्रंथ आहे? तुम्ही बारीक बारीक वाक्य ऐका. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे, आपलं काम थोडं नागाट आहे. परत नीट ऐका. या जगात उपवास केल्याने देव भेटतो असा ग्रंथ नाही आहे, पण कर्म केल्याने देव भेटतो हे नक्की आहे. म्हणून ओवी आहे, तुमचं कर्म हाच देव आहे. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, तुझा तुझा. एक एक ओवी फिट करायची फक्त. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. फायनल. 2 कर्म हाच देव. प्रामाणिकपणे पखवाद वाजवा हाच देव आहे. नोकरी इनामदारीनं करा, पगारावरच भागवा. पगाराला हातच लावायचा नाही, वरच्या वर माल कमवायचा, आणि इडी पोरं पैदा करून गावाचं वाटुलं करून द्यायचं. आणि यांनी रिटायर झाल्या म्हातारपणी गार्डन मध्ये कुत्रीचा मुका घेत बसायचं. संपलं त्याचं. तुम्ही कशाला करताय? परत वाक्य नीट आहे का? एकच वाक्य समजा. आतापर्यंत जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आलेत.
पुन्हा उलटा ऐका, अख्खं जग देवाची पूजा करतंय, देव तुकोबरायची पूजा करतात. तुम्ही अभ्यास करा, अख्ख्या महिला अंगारख्यांच्या थोरत्या मोकार करतात, 4 गुरुवार आणि 16 गुरुवार. पण देव जनीला तळू लागलाय, सखुबाईला भाऊ काम करू लागलाय. त्याचं उत्तर सांगतो एकच आणि पहिला मुद्दा संपवतो. कर्म हाच देव. शून्यातली मिसळ भारतभर गेली. आणि मिसळीला नाव देणारा सुद्धा इतका हुशार आहे, बुवाचं नाव दिलंय. बरं, बुवा म्हणल्यावर कोणची बोलायची पुढे टाप नाही, बुवाची मिसळ. तुम्ही साधा अभ्यास करा महाराज, प्रत्येक वाक्य बारीक ऐकायचं, तरच कळतं कीर्तन, नाही तर कळत नाही. 2-3 ओव्या फिट करतो, पुढे सरकून देतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान फार कमी झाला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण आता ओवी पुढची सांगायची आहे मला. कर्म हाच देव आहे. आता पुढची ओवी अशी आहे, जरा फिट आहे का. टाळकरी बेडकरी इलेकरी चोपदार फिपदार खोदेबी खोदे, इकडे लक्ष द्यायचे. संपत्ती आणि दया ओवी आहे का बरं का, 10व्या अध्यायातली. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती माझी विभूती आहे, असं देवाचं म्हणणं आहे. आता इथं थोडा घोटाळा आहे. माझं म्हणणं काय, हा म्हणा नाही म्हणा. संपत्ती आणि दया दोन्ही कधी एकत्र येतच नाही, उलट आहे बरं का. पण आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहतो. पैसा आला, ऊत आला, ऊत आला, प्याला, प्याला, मेला. कोणती गोष्ट आली का, एक ती आली का त्याच्या माग घमेंड आलीच. वाजवता येईल, हागला हागला का फुगला. 4 वेळा बोलवा, चाल चाल, आलो 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 आलो, माईक आणा, गट्टी आणा, हातुडी आणा, पावडरचा डबा आणा. तू का आला फोडायला येतो पाखवा. परत नीट वाक्य आहे का, ज्ञान आलं की अहंकार आला. आता 3 ओव्या फिट करायच्या आणि पुढे घुसायचं. आता पटकन फटाफट ऐका. आता अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं मांबलं ध्यान. कर्म हाच देव. आणि 3री ओवी माझी अशी झाली, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय. आणि हे 3 मुद्दे संपले, अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. या 3 मुद्द्यावर कीर्तनाला करायची सुरुवात. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. कीर्तन ऐकणाऱ्याला पहिल्या 3 सूचना आहेत. आपलं काम थोडं ना गाठ आहे. पहिल्यांदाच 1, दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, गरगाठ. आम्या शिव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला 2री सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत, नाही तर काहीच कळणार नाही. पहिल्या 3च ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. तुम्हाला पटव अथवा न पटव, पांडुरंगाचा निरोप तुमच्यापर्यंत देणं आमचं काम. तुका म्हणे माझा धडिले निरोप, मार्ग सोप सुखा रूप. मोबाईल बंद करते.
आता झाली अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. आणि आता इथून पुढे फक्त 2च प्रश्न राहतील. प्रश्न उत्तर राहील आता शेवटपर्यंत केला. पण 3 व्यापीठ संपत्ती आणि दया. मग इथं दोन्ही आहेत. बुवा मिसळकडं दोन्ही आहेत. संपत्ती आहे आणि 40 वर्ष वारकरीची सेवा ही दया आहे. म्हणून तर हे वैभव आहे. पैसा कोणालाही मिळत नाही. उगाच कोणी जळू नये. हे चालत त्याच काम होतं. तू पापी येतो. आणि पुढचं वाक्य सांगा माळकरी नीट ऐका. पैसे कमवणं हे पाप नाहीये. वाक्य बारीक नीट ऐका. पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. हा 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. फक्त त्याला नीतीची पिशवी असावी. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, गंधाची नाही. तुमचं वाटोळच होणार. गंध लावा, खाजव. तुम्ही गंधाच झोपा. तुम्ही म्हणाला असं का म्हटले महाराज? पुरावे वाक्य प्रत्येक वाक्याला क्लिअर ऐकायची. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. इकडे लक्ष द्या. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीला 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला 6 गुण आहेत. पण वव्यांचा जर अभ्यास केला तर दैवी संपत्तीच्या वव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वव्या जास्त आहेत. आणि 16व्या अध्यायात वव्या 473 आहेत. घरी गेल्यावर लगेच उचकायचा. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश जनता लुटून मोठे झालेले, आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारला. आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार. डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली. त्यांना तीव्र झटका आला. येणारच. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तू काही बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत. ते गरिबाचा तळतळाट भुगीत होते. झुंज बिंज काही नाही. 13व्या अध्यायामध्ये स्पष्ट उत्तर आहे. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो. परत नीट ऐका. ही मिसळ जी आहे ही कष्टाची मिसळ आहे. म्हणून इथं संपत्ती आहे, दया आहे. तुम्ही महाराष्ट्रात जेवढे वृद्धाश्रम आहेत त्याच्यात हिंडा. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, मान्य आहे. पण बापाला भाकर आहे. त्याची शिवे देते. शिवे द्यायची नाही. मारा नका म्हण, उलथा नका म्हण, मला पुढे घालतो का? त्याच्या बरोबरचं एक नाही राहिलं. अजून पोरावानी उड्या हाणतोय. म्हणू द्या, पण भाकर देते. पण जेवढे नोकरीला असताना 20-30 रुपये खाणारे अख्खे रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन भेटायला कधी कधी आम्ही जात असतो. ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूळच केला. तुम्ही बारीक ऐका महाराज. बसलेले माणसं हे इंद्रिकेचे कीर्तन आहे. इथं एक एक वाक्य फिटच राहते. थोडं मागून येतो. इथं बुवा मिसळला. संपत्ती आहे, दया आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आई वडिलांचा आशीर्वाद आहे.
आणि आई वडिलांचा आशीर्वाद ज्याला आहे त्याला देवाचा नसला तरी चालतो. देव केव्हा भेटायचा तुम्हाला? मला एक सांगा, मेलो आपण आयुष्य हे आता आम्ही बार आळडू जाम झालो, अजून सपनात आला नाही का बा तू असाच मरतो का घाटात मरतो. तुम्हाला देव कधी भेटायचा? पण संत आणि आई वडील यांचे दोघांचे आशीर्वाद ज्याला आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरज नाही. काय गरज आहे? काय गरज आहे? म्हणून तिन्ही ओव्या फिट आल्यात. आता फक्त अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त 3 पत्ते पाळायचे, बोलत जायचं. पहिला प्रश्न असा आहे, आता सुरुवात झाली बरं का, जरा किचकट आहे. देवाला 2 मुली आहेत. किती? गेलं बाबाला 2. पहिली मुलगी विरहिणी आहे, विरहिणी. आणि दुसरी मुलगी बुपाळी आहे. बुपाळीला आपण साला शब्द वापरू, बुद्धी. पहिली मुलगी विरहिणी, दुसरी मुलगी बुद्धी. महिला म्हणतात तुम्हाला प्रश्न आहे पटकन, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच ना. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खालो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाला. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला पाहिजे. आणि माझ्या आयुष्यात मला एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे. रोज नवं लपड आहे आपल्या बोल. उठलो का लपड सुरू. आज शिळीला बोला आणि उद्या वाईला बोला. नवरा खराब आहे, लय मार्मिक आहे बरं. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही. का? का? ज्याला सर्वस्व दिलंय तर जर योग्य नसेल तर त्याच्याशी संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, हा काय पराक्रम आहे का?